नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे आणि तुम्ही पाहता अक्कू म्हात्रे युट्यूब चॅनल. मित्रांनो, थेट निघालो अक्कलकोटला आणि आता सध्या आपण शेडच्या मदतीने आपण चाललो आहोत रोणागिरी स्टेशनला. तिथून आपण पुढचा प्रवास करणार आहोत. अक्कलकोटचा प्रवास सुरू आहे. या ब्लॉगमध्ये तुम्हाला बेसिकली पाहायला मिळणार आहे की आम्ही ट्रेनची जर्नी, ट्रेनची मजा कशी काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहेत. एक वेगळा ब्लॉग तयार होणार आहे, तो डेडिकेटेड ब्लॉग असेल. त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला CST टू अक्कलकोट, अक्कलकोट टू गाणगापूर या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. सो दोन्ही पण ब्लॉग तुम्ही काळजीपूर्वक बघा, मजा येणार आहे. सो ब्लॉगची करूया सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत द्रोणागिरी रेल्वे स्टेशनवरती आणि रेल्वे स्टेशनवरती बघा लाईटच नाही आहे. हे बघा, हावरटपणाची हद्द असते. क्या किया तू अभी क्यों खा रहा है? खा नहीं रहा हूँ, गरम है इसको थोड़ा ठंडा करने के लिए. अच्छा. बिचारा हा जेव्हा येणार, म्हणजे याच्या बायकोने ठरवलं होतं की जेव्हा तू येशील ना बाबा, तेव्हा मी तुझ्यासाठी गरम गरम बनवून देतो. पण हा हलकट माणूस आहे, तो लेट आला. येस, फायनली मित्रांनो, आपली नेरूळला जाणारी लोकल आलेली आहे. आणि बाटला बॉय, द मॅगी बॉय. फायनली मीटअप झाला इकडे आणि सोबत आपला भाऊ पण आहे. पण हा येणार नाही. तू येणार नाही. याची तिकीट नाही भेटली, ह्याला ओव्हरलोड झाला, तिकीट नाही भेटली. आला असता. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहोत CST स्टेशनवरती आणि इथे पोहोचलो आहोत आपण 9 वाजताच, 9च्या सुमारासच पोहोचलो आहोत. तर ऑलमोस्ट आपल्याकडे कितना घंटा आहे? 1 घंटा समथिंग आहे. सो आता आपण बाहेर जाऊन काहीतरी वडापाव बाहेर जाऊन काहीतरी पेटपूजा करूया. त्या क्या है ना दोस्तों, हम मुंबई में नए आए हैं तो हमको इधर आने के बाद ऐसा हो रहा है. वो कहा हो ना कि हम मुंबई में नए आयल बा. चल बा. 1939चा जन्म आहे या वडापावचं. आराम काकांचे 12 वडापाव घेतलेत. 1939चा जन्म आहे वडापावचा आणि आज आपण 2026 मध्ये खातोय. चला, किती झाले प्राईस सांगतो तुम्हाला. 25 रुपयाचा एक वडापाव आणि आपले टोटल 12 वडापावचे झाले. सांग ना 300 रुपये. येस, अरे थांब ना. आराम काकांचा वडापाव निघतोय मित्रांनो. अरे परफेक्ट. काकांचा वडापाव बघा मित्रांनो, म्हणजे काकांनी मिरची नाही मिरची दोन्हीकडे वडापावच आहेत काय? ठीक आहे. वल्ला हो गया, वल्ला. अरे आता है उस साइड में नीचे रखा है. मिरच्या पण आहेत. एवढा मोठा आहे. चाव मार पटकन चावा घे. डीजे की या खप. चावा मार. वड्याची साईज बघा मित्रांनो, बॉल जैसा है. फेकून मारला तर माणूस मरल. जेवण झाल्यावरती दोघं जण धावायला गेलेत पचण्यासाठी. काय करतात ना पोरं पचण्यासाठी. बोलते अजून छोटी आहे ना त्यांची, माझी. हा मित्रांनो, टाइम झालाय 9:41 आणि आपण आलो आहोत FS फॅशन स्ट्रीट जवळ. स्ट्रीटला आपण का आलोय? आता अर्धे जण आहेत ते बोलतात समर सीझन आलाय तर गाडी बघू. अरे गाडी बघू. चल तू चल बोलते त्याचे. धन्यवाद भाई, धन्यवाद. हा, समर सीझन आलाय तर बोलतात बॉक्सर्स, हाफ पॅन्ट वगैरे, शॉर्ट्स शॉर्ट्स घ्यायचेत वगैरे. आणि आता कसं क्लोजिंग टाइम आहे ना, कदाचित कमी पैशामध्ये येऊ शकते. पॅकिंग क्लोजिंग. कडक बार्गेनिंग मित्रांनो, कडक बार्गेनिंग एकदम रोक टोक काही साप.
नाही 250 रुपये नाही द्यायचं. चला चला हे चला चला आता हा नाही नाही 370 270 थांब. चांगली एक मस्तपैकी मित्रांनो ट्रॅक पॅन्ट होती. तो म्हणतोय 600-750 रुपये. हा आम्ही डायरेक्ट बोललो 250 रुपये. तर तो बोलते नाही लास्ट कितना दोगे. तर साहेब बोलले 270. तर तो बोलले नाही भाई लास्ट 300. 30 रुपयासाठी काय बघतो बोला 70ला दे. नाही बोलते उतने में खरीदी नहीं है. बोला रखते रखो. नंतर काय बोलला माहिती शेवटला अरे 30 रुपये इथून मिळताय. अरे 30 रुपये मिळताय. 30 रुपये मिळतात तो 650 थोडी ना बोलतात. मला उरणला भेटते इथं घेऊन जातात लोक. CST आहे मित्रांनो. CST मी नाही आहे. मजबूत गर्दी. आणि आपली ट्रेन या बाजूला लागणार प्लॅटफॉर्म नंबर 10. हेलिकॉप्टर का पंखा लगाय बाय. हवा आती है बाय. कडक ना हवा. घरी लावूया आपण हे. हॉलमध्ये लावू. सगळ्या भिंती उडवायला लागतील. जुगाड बघा मित्रांनो. डायरेक्ट खुर्च्यात आणला त्यांनी बसायला. जिकडे जाणार तिकडे खुर्च्या घेऊन जाणार बसायला. एक नंबर जुगाड लावला. सेकंड क्लास. हो देखो इच्छा रे गावात. बाबा माझे 257730 ना. चेन्नई मेल सुपरफास्ट एक्सप्रेस. आपलं जेवण आलंय मित्रांनो. धन्यवाद. चल. शुभ सकाळ मित्रांनो. आणि जवळपास आता आपण आलो आहोत मलिकपेठला आलो आहोत. आणि जवळपास 1 तास आपली ट्रेन ही लेट आहे. आपल्याला पोहोचवणार होती ट्रेन जवळपास 7:30च्या दरम्यान पोहोचणार होती. तर आता पोहोचवणार आपल्याला 8:45च्या दरम्यान. सो आपण स्केड्यूलपेक्षा 1 तास लेट आहोत. म्हणून माझ्या डोक्यामध्ये आता असं चाललंय की आपण इथे जेवढ्या लोकांना जमेल हलकं फुलकं आपण नाश्ता केलं असतं तर बरं झालं असतं. कारण नाश्ता केला तर तिकडे जाऊन फक्त आपल्याला आंघोळ करायची आणि पटापट आपल्याला गाणगापूरला निघायचं आहे. कारण गाणगापूरचं स्केड्यूल असं आहे की एजाज भाऊ आपल्याला न्यायला येणार आहेत. आता एजाज भाऊ कोण तर गेल्या अक्कलकोट ट्रिपमध्ये ज्यांनी आपल्याला अख्खं अक्कलकोट फिरवलं तो एक रिक्षावाला भाऊ आपल्याला भेटला होता. तर तो अजूनपर्यंत आपल्याला त्यांनी ओळख ठेवलेली आहे. तर तो आपल्याला इथून अक्कलकोट आणि अक्कलकोट मधून मग गाणगापूर या सगळ्या गोष्टी तो आपल्याला फिरवणार आहे. तर तो बोलला तुम्ही फक्त या भाऊ बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या मी करतो. तर तू आहेस सोबत. ती एक गोष्ट चांगली झाली आपल्यासाठी. आणि आता गोष्ट अशी आहे की आपण वाट बघतोय कधी आपल्याला अक्कलकोटला ही ट्रेन पोहोचवणार. त्यानंतर पटापट जेवढं काही फास्ट काम करता येईल किंवा जेवढं काही फास्ट उरकता येईल आपल्याला तेवढं पटापट आपण उरकायचा प्रयत्न करूया. चला बघूया कशा पद्धतीने प्रवास होतो. आणि हां रात्री यासाठी काही दाखवलं नाही मी. कारण रात्री काही दाखवण्यासारखं नव्हतंच. कारण 11ची आपण ट्रेन पकडली. जवळपास ती ट्रेन पण 10 मिनटं लेट झाली. निघायला 10 मिनिटं 10 मिनिटानंतर 17 मिनिटं ट्रेन ती लेट झाली. सो सगळेजण झोपले होते. आणि काय त्यामध्ये टिटी काका आले होते. त्यांनी त्यांचं काम केलं आणि मग बाकी सगळ्या गोष्टी. बाकी एक कोच आपला S2 होता आणि एक कोच S3 होता. ट्रेनचे मंडळी आपल्याला भेटायला आलेत. हा बघा गरीब माणूस मला चालता मध्ये रस्त्यात भेटला. बोला हा तर आपलाच आहे सोंगाट. मग ह्याला घेऊन आलो इकडे. एक माणूस तिकडेच झोपलेला आहे अजूनपर्यंत. ठार ब्रश करतोय. एक माणूस इथे ब्रश करतोय. बाकी सध्याचं एवढं नियोजन आहे. सध्या एवढ्या गोष्टी झालेल्या आहेत. काल रात्री मित्रांनो आपण आराम काकांचा वडापाव खाल्ला. आणि त्या वडापावने एवढा पोट जाम केलं की काल रात्री आपण जेवलोच नाही. तर नियाने केलेल्या 6 चपात्या प्लस नीलूने आणलेल्या 9 चपात्या आणि प्लस आपल्याला
बटाट्याचा काचरा, तर तुम्हाला क्रेविंग झाली आहे की कधी मी खातोय. तर कोण खात नाही पण मी खातोय. निया तू बघत असशील तर बघ की तुझा नवरा एकटा नडतोय तुझ्या डब्यासाठी. फोटो काढायला लागले. घरी एंट्री भेटणार नाही त्या भीतीने तू खातोय. ते काही असो पण लव यू. सहा चपात्या खाऊ आहे काय? चपात्यांची साईज बघ. वन साईड नडतोय हा बघा. माझ्या नंतर जो कोण डबा खाल्लाय तर तो यशवंत आहे. बाय 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 बाय. मी चालूच नव्हता केला भावा. शी एवढा वाईट. तर मित्रांनो फायनली आपण अक्कलकोटला पोहोचलोय. एजाज भाऊ ऑलरेडी आपल्या आधी जिथे पोहोचलेत. त्यांना शोधायचंय. 1 तास आधी एजाज भाऊ पोहोचलेत. त्यांना सलाम आहे, खरंच सलाम आहे. त्यामुळे मी एजाज भाऊ मध्ये त्याच्या गुळगुळ्या झाल्यात. एजाज भाऊच्या पोटात गुळगुळ्या झाल्यात. काय म्हणतो भाऊ, कसा आहेस? जीव जीव कडा जीव कडा. एजाज भाऊ तुझं नाव काय? त्याचं बघा दोघं पण आलेले आहेत. इथून आपण पटापट निघूया कारण आपल्याला ऑलरेडी 1 तास लेट झालोय आपण, है ना. सगळा प्लॅन 1 तास फिसकटलाय, आपल्याला लेट झालाय. पटापट निघूया. चला कुठली कुठली रिक्षा आपली ही आणि चला पोराला. चला 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 पटापट चला. तर मित्रांनो या व्लॉगमध्ये इतकंच. पुढच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने आम्ही एका दिवसामध्ये अक्कलकोट आणि गाणगापूर हे दोन्ही देवस्थानं केले. काय त्या देवस्थानामध्ये कुठे कुठे फिरलो, काय काय त्या जागांची महती आणि काय काय त्या जागांची इन्फॉर्मेशन वगैरे सगळ्या गोष्टी पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच छान अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या.